आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशवा, मी काय करू? माझं मन आणि मस्तिष्क त्या धर्माच्या तराजूप्रमाणे झालंय, ज्याच्या दोन्ही पारड्यात समान प्रमाणात ठेवलं आहे। ज्ञान आणि अज्ञान दोन्ही ठेवलं आहे। या अशा मार्गावर येऊन मी तुम्हाला शरण आलो आहे। तुम्ही मला एखाद्या गुरुप्रमाणे मार्ग दाखवा। हे माधवा, मला मार्ग दाखवा। हे अर्जुना, आत्ता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेखेवरच उभा नाहीस, तर आत्ता तू जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेखेवर सुद्धा अडकलेला आहेस। म्हणूनच तू तुझं कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतो आहेस। परंतु तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस, तरीही विधीचं विधान काही बदलणार नाही, कारण विधात्याचा निर्णय हा अटळ आणि अचूक आहे। तुला काय वाटतंय? तू मारलं नाहीस तर हे सगळे मरणार नाहीयेत? नाही अर्जुना, नाही। तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच, कारण त्यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूची वेळ, दिवस आणि क्षण या आधीच निश्चित केलेले आहेत। त्या विधानावरच मी त्यांना आधी मारले आहेच। तू केवळ माध्यम आहेस। तुझ्या माध्यमातून मला त्या सगळ्यांचा वध करायचा आहे। तू हे तुझं कर्तव्य समज, नाहीतर तुझं प्रारब्ध। तुला या सगळ्यांचा वध करायचाच आहे। मी काय करू मधुसूदन? माझं मन कसं मारू? माझ्या भावना माझ्याच पायदळी कसे काय मिळवू शकतो मी? सांग मधुसूदना, मी काय करू? हे पार्था, ज्या भावना तुला धर्माच्या मार्गावरून दूर नेतात त्यांचा त्याग कर। भावनांच्या सागरात बुडून जायच्या ऐवजी त्यात पोहायला शिक। तू तर एक कीर्तिवंत पुरुष आहेस। तुझ्या निर्बलतेचं असं प्रदर्शन करून तू स्वतःची कीर्ती नष्ट करू नकोस। एका वीर पुरुषासाठी त्याची कीर्ती नष्ट होणं म्हणजे त्याला मृत्यू समान आहे। म्हणून युद्ध कर पार्था, युद्ध, आणि आपली कीर्ती, आपला धर्म आणि आपल्या कर्तव्याचं रक्षण कर। या युद्धात जर तू मारला गेलास तर तुला वीरगती प्राप्त होईल। मृत्यू येऊन सुद्धा अमर होशील। म्हणून म्हणतो, युद्ध कर।